गोंडखैरीत वेणा जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय, पाणी टंचाईच्या काळात प्रशासनाची बेफिकिरी, अधिकारी कामात व्यस्त। गोंडखैरी नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतचे वेणा जलाशय पेठ धामणा प्रकल्पातून आयुधी निर्माण डिफेन्स परिसर व वाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीचा व्हॉल गोंडखैरी परिसरात लिकेज असून गेल्या 10 दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। राष्ट्रीय महामार्गालगत डांबर प्लांट जवळील व्हॉल लिकेजमुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र या गंभीर प्रकाराकडे वेणा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे। महामार्गावरील लिकेज इतकी मोठी आहे की पाण्याचे फवारे उडत थेट रस्त्यावर पाण्याचा वाट पाहत आहे। परिसरात विषारी वनस्पतींसह विविध प्रकारची झाडे वाढत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। एकीकडे ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अमूल्य पाण्याची उधळपट्टी सुरू आहे। सदर जलवाहिनी याआधीही अनेकदा फुटली असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। दरम्यान वाडी येथील वेणा जलवाहिनी कार्यालयातील प्राधिकरण विभागाचे अधिकारी निशिकांत ठोंबरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी माझ्याकडे वेळ नाही, मी एका कामात आहे, नंतर फोन करा असं म्हणत फोन कट केला। कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्याची साधी तसदीही घेतली गेली नाही। लाखो लिटर पाणी वाहत असताना अधिकारी कामात व्यस्त आणि प्रशासन कामात दिरंगाई करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। तात्काळ दुरुस्ती न केल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।